स्वतः माझा भाऊ बोलला, त्याला असं म्हणजे कंट्रोल होत नव्हतं, रडत रडत बोलला की ताई मी स्वतः बघितलं म्हणला की त्यांनी मम्मीच्या डोक्यामध्ये मारले म्हणून. परभणी जिल्ह्यातील उमरी गावात छाया मिलिंद मस्के यांचा 1 महिन्यापूर्वी संशयित मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये ज्या ज्या व्यक्तीवर आरोप झालेले आहेत त्यांना 1 महिना उलटून गेला तरीही अटक झालेली नाही. ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला तरीही पोलिसांनी संबंधित व्यक्तींना अटक का केली नाही, असा प्रश्न रोहिणी मिलिंद मस्के यांनी उपस्थित केला आहे. छाया मस्के यांच्या पश्चात त्यांचे पती, सासू-सासरे, 2 मुलं आणि 1 लग्न झालेली मुलगी असा त्यांचा परिवार आहे. कोर्टामध्ये पण त्यांचे माणसं बोलत आहेत की ती गाडीवरून पडली, पण त्यांच्याकडे काहीच प्रूफ नसताना पण ते खोटे कागदपत्र जमा करून ते सिद्ध करत आहेत की ती गाडीवरून पडली. पण ज्या ठिकाणी तिथे त्या स्पॉटला फक्त माझे 2 भाऊ होते, त्यांचं का ते बयान घेऊन त्यांना काही करत नाही आहेत. म्हणजे बाकीचे कोणी आहे ज्यांना कॉलवर सांगितलं गेलं, इकडून तिकडून कळलं गेलं, ते त्यांचं ग्रहित न धरता माझं म्हणणं आहे की जे तिथं स्पॉटला जे 2 जण होते ना, त्यांचं बयान जे आहे ते खरं आहे म्हणून. आणि बाकीचे सगळेजण म्हणतात की गाडीवरून पडली, पण तसं काही झालेलं नाही. माझ्या मम्मीच्या डोक्यामध्ये स्वतः माझा भाऊ बोलला, त्याला असं म्हणजे कंट्रोल होत नव्हतं, रडत रडत बोलला की ताई मी स्वतः बघितलं म्हणला की त्यांनी मम्मीच्या डोक्यामध्ये मारले म्हणून. आणि बाकीचे जे आहेत त्यांना म्हणजे समजत नाही तर ते डायरेक्ट सांगतात की गाडीवरून पडली, पण माझं म्हणणं आहे की गाडीवरून नाही पडली. आणि माझा भाऊ एवढा क्लोजली माझ्या फ्रेंड्ससारखं राहते, तर त्यांनी मला स्वतः सांगितलं की तसं काही झालेलं नाही आहे, त्यांनी स्वतः मारलं म्हणून. आणि ह्याला पण मारले, ह्याचे केस धरून खाली धरून मारले ह्याला, आणि मम्मीच्या पण डोक्यामध्ये त्यांनी मारलं. तेव्हा मम्मी खाली पडून तिचं ते झालं. आणि बाकीचे सगळे म्हणतात जे की तिथं अवेलेबल नव्हते ते सगळेजण सांगतात की ती पडली, पण जे तिथं स्पॉटला अवेलेबल होते का ते सांगतात की त्यांच्या डोक्यामध्ये मारले म्हणून. माझी आई जाऊन 1 महिना झालं तरी पण अजून आरोपी अटक नाही येतं. ते ह्यांच्यावर कोणाचा दबाव आहे हेच कळत नाही आहे मला तर. आणि जे कोण होतं ते माझी मम्मीच करते धरती होती. अजून समाज कल्याणचा निधी पण भेटत नाही आहे. जे कोणी आहे ते कोण आहे हेच कळत नाही आहे आम्हाला नेमकं. समाज कल्याणचे अधिकारी काय सांगतात? समाज कल्याणचे अधिकारी असं म्हणत आहेत की तुमची मर्डरची केस लागू झाली नाही, त्यामुळे आम्ही निधी देऊ शकत नाही. तर मग मर्डरची केस लागू नाही झाली तरी पण त्यांनी थोडाफार का होईना आम्हाला आधारासाठी थोडाफार का होईना निधी द्यायला पाहिजे, पण तो पण ते देत नाही आहेत. DYSPंना अधिकारी कार्यकर्ते बोलत आहेत, पण ते पण म्हणत आहेत की आमच्या पद्धतीने तपास सुरू आहे. असा कसा त्यांच्या पद्धतीने तपास सुरू असू शकतो? 1 महिना होऊन पण जर त्यांना आरोपी जरा सापडत नसेल तर मग ह्यांचं काय काम आहे आता असं ठेवून हे जर कामावर? घरी अडचण अशी आहे की मेन जी कोण होती ती मम्मीच करती धरती होती. आणि माझी अशा अवस्था आहे की मला आता 7वा महिना आहे, घरी करणारं कोणीच नाही आहे. पप्पा पण असं मेंटली म्हणजे प्रॉब्लेम असल्यासारखं, पप्पाला बिलकुल काहीच कळत नाही. मम्मीचं एवढं झालं, पप्पाला थोडंसं पण काहीच माहीत नाही आहे. आणि जे कोणी आम्ही छोटे छोटे भाऊ बहीण आहेत आणि आजी आजोबा आहेत ते पण खूप थकलेले आहेत, त्यांना पण काहीच होत नाही आहे. सध्या तर कोणाचा दबाव नाही आहे. मला तर असं वाटतं की पोलीसवाल्यांना पण तिकडून काहीतरी सपोर्ट आहे, त्यामुळे पोलीसवाले पण मनावर घेऊन तपास वगैरे करत नाहीत. माझी तर इच्छा आहे की त्यांनी मनावर घेऊन आमच्यासाठी तरी कमीत कमी त्यांनी लवकरात लवकर आरोपी अटक करावा म्हणून. मंडळी नमस्कार, मी प्रमोद हातागळे. परभणी जिल्ह्यातील उमरी गावामध्ये एक प्रकरण झालं होतं 1 महिन्यापूर्वी. इथं आज मी छाया मस्के यांच्या घरी आहे, त्यांची मुलगी देखील माझ्यासोबत आहे. मंडळी 1 महिन्यापूर्वी छाया मस्के यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचं म्हणणं आहे किंवा छाया मस्के यांना न्याय भेटला पाहिजेत. कारण मंडळी ज्या मी घरामध्ये आता उभा आहे त्या घराची तुम्ही परिस्थिती पाहू शकता. त्या घरामध्ये आता देखील या घराला सिमेंटचं प्लास्टर लागलेलं नाही. तुम्ही पाहू शकता या घरामध्ये आता देखील हे अशी मातीची गच्ची आहे. या घरामध्ये आता देखील फरशी नाही. आणि या घरामध्ये जी काही करती धरती महिला होती ती म्हणजे छाया मस्के यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या घरावर एक प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या प्रकरणाचा निकाल पोलीसवाल्यांनी किंवा प्रशासनाने लवकरात लवकर लावा आणि छाया मस्के यांना न्याय मिळवून द्यावा. त्यांच्या घरामध्ये आता त्यांची मुलगी ती आता 7 महिन्याची गरोदर आहे. त्यांचा भाऊ आहे. या घरामध्ये सध्या त्यांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांची आई जी काय कष्ट करत होती ते कष्ट संपलेले आहेत. त्यांच्या घरामध्ये येणारे पैसे थांबलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे. दुसरीकडे समाज कल्याणमधील अधिकारी त्यांना सांगतात की बाबा जोपर्यंत तुमच्या आईचा मर्डर झालेला आहे असं सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही
तुमच्या आईला मदत देऊ शकत नाहीत, असं समाज कल्याणचे अधिकारी त्यांना सांगत आहे. मंडळी, आपण या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रकरणामध्ये खरंच जर छाया म्हस्के यांच्यावर अन्याय झालेला असेल तर त्यांना न्याय भेटण्यासाठी आपण शेवटपर्यंत या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, थांबवत इथेच. धन्यवाद.